शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव बापरे आला बाबूराव आता आला बाबूराव आला बाबूराव आता आला बाबूराव अव शांत झाली शालू झाली आहा अव शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव हे आला बाबूराव आता आला बाबूराव हे आला बाबूराव आता आला बाबूराव म्हणून म्हणते काय अगं लाज लज्जा सारी विकून खाली या नंग्यानं कोणता नंग्या व अव थो आमच्या गावाकडला हो शायरल नाही म्हणत त्या मी. मंग्याचा भाऊ का हो मंग्याचा भाऊ नंग्या नंग्या त्याचा लहान भाऊ गंग्या हा तुला माहित आहे चांगला ना त्याची स्टोरी हं. म्हणून सांगत आहे का अगं लाज लज्जा सारी हा. विकून खाली या नंग्यानं अग बुडविल नाव साड भाडू रंग्यानं बुडविल नाव सार भाडू रंग्यानं अरे लाज लज्जा सारी बाबा अरे लाज लज्जा सारी विकू खाली ना नंग्याना अव लाज लज्जा सारी विकू खाली नंग्याना अरे बुडविल नाव सार भाडू रंग्याना बुडविल नाव सार भाडू रंग्याना आता भाडू रंग्या म्हणा बाईला म्हणलं मला नंग्याई म्हणलं ना भाडू रंग्याई म्हणलं असं मी वाईट काही बोलणार नाही हा. आणि बोलल्याशिवाय राहणार नाही पण गाण्याला आधार असल्याशिवाय मी गाणं सादर करत नाही माय बाबा हो म्हणून एका समोर काय म्हणते मी काय कारण चाय चाय पाणी सांगितलं ये तेरे मेरे प्यार का वाटता है म्हणते आहा चायचा है प्रेम करणं काही वाईट गोष्ट नाही नाही कारण प्रेम अनेक प्रकारामध्ये आहे असं आईवर प्रेम आहे बहिणीवर प्रेम आहे बायकोवर प्रेम आहे अरे बापावर प्रेम आहे मुलांवर प्रेम आहे धरतीवर प्रेम आहे हा आणि एक जे प्रेम आपण भाजतो त्या भाजण्याच्या प्रेमामध्ये ते प्रियसीचं प्रेम तुम्ही दाखवताय या प्रेमाला ज्याच्या अनेक रस्त्यानं हे प्रेमाचे वाटे आहेत पण त्या प्रेमाचा सहवास आपल्याला घेता आला पाहिजे आहा त्या प्रेमाचा सहवास आपल्याला घेता आला पाहिजे असं? म्हणून म्हणते काय ते नाना तरेचा लागला या ध्यास नाना तरेचा लागल्या या ध्यास सुखी संसाराचा केला सत्यानाश सुखी संसाराचा केला सत्यानाश नाना तरेचा लागला या ध्यास नाना
नाना तरेचा लागला या ध्यास, सुखी संसाराचा केला सत्यानाश, सुखी संसाराचा केला सत्यानाश. सुखी संसाराचा केला सत्यानाश कारण का अरे दिसायला हट्टा कसा अशी बाडी काय कामाची, नाही. अरे दिसायला हट्टा खट्टा अशी बाडी काय कामाची, आहा. अरे जिता कुटा लागे नादार अशी काडी काय कामाची, नाही. अरे जिथं लात मारून पाणी काढू शकत नाही जया, तर ओटावर ठेवलेली मिशी दाढी काय कामाची. आहा. बरोबर की नाही, खोटं आहे का. नाही. मग बाईच बरी ना, लात मारून पाणी काढते आणि दोन पोरं आले तरी कमरीला शेव कसून पोचते, हा. त्याला काही अर्थ आहे का. नाही. म्हणून म्हणते नाना तरेचा लागला याला ध्यास, नाना तरेचा लागला याला ध्यास, सुखी संसाराचा केला सत्यानाश, संसाराचा केला सत्यानाश, सुखी संसाराचा अरे शेजारचे हे त्रासून गेले, अरे शेजारी ही त्रासून गेले याच्या रोजच्या धिंग्यानं, रोजच्या धिंग्यानं. पुढे विल नाव साड भाडू रंगानं, पुढे विल नाव साड भाडू रंगानं. कारण बुडाविला सारा ना भाडू रंगानं. आहा. अरे दोन पोरं बायको आहे घरी, पण शेजारची तरी कमी जाते. बापरे. आज काहीतरी कंडिशन झाली माय बाप हशी, हा. चांगल्या चांगल्या पोरं बारं सोडून आणि आपल्या घरचे माणूस सुद्धा त्या रस्त्याने लागलेले आज लोक आहेत. पण त्या घरच्या दोन व्यक्तीमुळे किती 4, 5, 6, 8, 10 लोकांचा सत्यानाश होत आहे, या विचाराची कोणी कल्पना नाही करत. म्हणून सांगत आहे का काय म्हणते मी. काय कारण या दारूच्या व्यसनामध्ये आज इथे अख्खा गाव जुमदेव बाबाजीच्या विचारांवर चालतो. कारण जुमदेव बाबाजींचे विचार वाईट नाही, सत्याच्या मार्गाचे आहेत माय बाप हो. हा. त्यांचे विचार आत्मसात जर करत असेल तर त्याचं खरंच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून होय ना. तुम्हाला सांगत आहे काय कामधंद्याची मुडी चिंता नाही, कामधंद्याची मुडी चिंता नाही, घरी बसून खाते हा कमाई, घरी बसून खाते हा कमाई. म्हणून तुला सांगते, अरे स्वतःला शहाणा समजून स्वतःला लाडवतो कशाला. कसा शाहीर मारुती, आहा. मग एवढं बोलतो कशाला. काय बोलणं होय का हे. हा. हा काय बोलणं होय. पप्पी का दे बोलता म्हणते. तोंडाने तुम्ही. पप्पी दे म्हणते. ऐ, त्या गुलाबी ओठाचा रस पेऊ दे ना अमृत पेऊ दे. हा. माहित नाही का अमृत पेल्यानं का होते. काय होते. हा म्हणून म्हणते, अरे स्वतःला शहाणा समजून स्वतःला लाडवतो कशाला. आहा. अरे दुसऱ्याला चांगलं लेखावं मग त्याला नाटवतो कशाला. अरे देवाने तोंड दिले चांगले प्रबोधन करण्यासाठी शाहीर. होय ना. हे देवानं तोंड दिलं तुला मला चांगलं प्रबोधन करण्यासाठी, हा. मग बिनफालतू या तोंडातून किडे झाडतो कशाला, किडे झाडतो कशाला. म्हणून म्हणते तुला काय
कामधंद्याची मुडी चिंता नाही, कामधंद्याची मुडी चिंता नाही, घरी बसून खाते हा कमाई, घरी बसून खाते हा कमाई. कामधंद्याची मुळे चिंता नाही, कामधंद्याची मुळे चिंता नाही, घरी बसून खाते कमाई, घरी बसून खाते कमाई. मग अरे घराचंही दार केलं, अरे घराचंही दार केलं या वाटू रंग्यानं. असं आला तूही घे, तूही घे, हे घे, तो घे, इकडून घे ना तिकडून घे, सारायले वाटत फिर, सारायले वाटत फिर. का का ज्ञान, नाही तर फालतूच काही वाटत फिरशील. हा ज्ञान लोकांना वाटल्यानं कमी होत नाही, आणि फालतू घरकार दारकी वाटशील तर सारा लंगलंग फिरा लागेल. म्हणून तुला सांगत आहे, अरे घराचंही दार केलं आणि या वाटू रंग्यानं. असं अरे बुडविल नागचार भाडू रंग्यानं, हे बुडविल नागचार भाडू रंग्यानं. म्हणते अरे मैं हूँ नागन गौरी मगर मेरा पेशा है काला. काला शहीद, मैं हूँ नागन गौरी मगर मेरा पेशा है काला, गारूडे बन के तू कुछ नहीं मेरा बिगाड़ने वाला. अरे जोर दे के डंक मारूंगी तो जहरीली दवा डाला. अच्छा अरे अगर दूसरी बार डंक मारूंगी तो मारुती शाहीर, अरे तू नहीं बचने वाला. ध्यान में रख. हाँ. म्हणून ऐक, मी सांगते तसं कर, तू सांगते तसं नाही. ऐका काय म्हणते. काय गोपी चंदा हो मिळू सारे भाऊ, गोपी चंदा हो मिळू सारे भाऊ, याला गावातून हाकलवून लावू, याला गावातून हाकलवून लावू. गोपी चंदा हो सारे मिळून भाऊ, गोपी चंदा हो मिळून सारे भाऊ, याला गावातून हाकलवून लावू, याला गावातून हाकलवून लावू. अहो चाही रही जया, वा वा शाही रही जया देईल ग ज्ञान, शाही रही जया देईल ग ज्ञान. हे बुडविल सार नाव भाडू रंगानं, हे बुडविल सार नाव भाडू रंगानं. माझा रावणी ते समाज माझ्या जोडीला लाभलेले शाहीर आपल्या रमला येतील आणि सुरुवात करते अश्मिताने.